सुप्रभात मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर आहे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, काल रात्री जोराचं वादळ वारो आणि विजा कडकडत होती आणि त्यात नंतर पाऊस येलो होतो. तर कारपर्यंत उकडाक होत होतो. म्हणजे इतकं गरम वाटत होती का तुमका काय सांगा. पण आता सकाळी उठल्यापासून एकदम मस्त थंडगार वाटतं. असं वाटतं की वेळेचं महिना चालू झाला. तर तुम्ही का मी दाखवते की पाऊस पडल्याच्या नंतर आमचं कोकण कसं दिसता तो. थांबा. चांगलं पाऊस पडलो. काकाने ढोरा सोडल्यात. हे आमचेच म्हशी आहेत, चाललेत घेऊन काका. तर हे बघा मस्त वाटतं बघ. ह्यो आमचा एकच आंबो हा बघा, एका लागलेलो. साधारण 8 वाजलेत. वातावरण एकदम अजून ढगाळ पण मस्त वाटतं बघा. सामने आमचं धामपूरचं तलाव सध्या सुकलो. नंतर खाली जाऊया आपण, पाणी जमा झाला का बघूया. पण आताचं वातावरण बघा बघा. उठलो पण उठलो. काल लाईट गेली होती. 5 वाजेपर्यंत लाईट नव्हती. गरमीनं हालत खराब झाली. पण जसं पाऊस पडल्याबरोबर चांगली नीज लागली होती एकदम. तुमका मी खाली घेऊन जाते. त्यामुळं हय बसलो पायरे. चॅम येतं खाली तळ्याकडे पाणी खाली. हां हां ठीक आहे. किंवा आमचं शेत सगळा गळाक लागलो. कारण की मेन कापड तेवढं टाकलो नव्हतं तर खळो पुरं भिजलो. पण खरी मजा तर आता खाली येतली. काल आपण काही छत बनवून घेतलं होतं. तर हे बघा, हे होतो छत. असं पायऱ्या बनवायचा विचार करते. इथून चढलो का मस्त टेरेसवर जाऊन व्ह्यू घेऊची मजा वेगळी येतली. तुमका खाली आमचे फणस बिनस असते बघा. आता हे कापे फणस होता सगळे. आपण खाली जाऊया. पाणी इला भरलो थोडंसं गरम. जास्त पडलं असतं तर मासे गावले असते. पहिलं पाऊस जर जोरात पडलो असतो ना, अजून 1-1.5 तास अजून पडत असतो ना, तर त्यात पाणी वाढलं असतं तर मासे येले असते. चढणीचे मासे बोलतात ते. पण सध्या तर काय नाही आहे. कारण की एकदम जोरात पाऊस होय आणि पाणी असं पुढे पुढे चालत होय, तर त्याच्याबरोबर मासे येतात. तर ती पकडायची मजा पण काय औरच असतं. सध्या तर एवढं काय पाणी माका दिसणार नाही एवढी जमा झालेलो. थोडं थोडं हे डुरक्यासारखं पाणी झालेलं दाखवते तुमका. थांबा. पण वातावरण एक नंबर झालं आम्हाला. वातावरण एक नंबर झालं. हाय अजून 2 दिवस आराम करून अशाच वातावरणात काढलं तर मजा येते. मी तुमका काय दाखवते माझं. थांबा. तर हे बघा, हे सगळं पाण्यात असतो. आता पाऊस पडला का हे सगळं भरून जाणार. पण सध्या बघा तिथे थोडंसं पाणी जमा झालं आहे. पहिलं पाणी एकदम पाठीमागे होतं तितके होतं, पण आता एवढं आलं आहे. जर अजून भरलं असतं ना तर मासे असे वर येतात. तरी हात पकडायची मजाच वेगळी असते. पावसाळ्यात बघू फेरी मारायला मिळालं तर येईन. पण बघा सध्या असं खूप मस्त वाटलं. काल ना एवढं उकडायला होत होतं ना, काय सांगणार तुम्हाला. म्हणजे उभा राहिलं तरी पण पुरं घाम सुटायचं, एवढं स्वेटिंग होत होतं. आणि फॅन खाली बसूनच राहतो पुरं, तर घरातनं बाहेरच पडत नव्हतो. पण अचानक अराऊंड 3-4च्या दरम्यान विजा वारा हे सगळं व्हायला लागलं. नंतर त्याचा पाऊस वाटत. कारण ॲक्च्युली कसं आमच्या साईडला पत्रे आहेत. तर पत्र्यावरती म्हणजे पाऊस जरा इतकं जोरात नसलं ना तरी पण ते आवाज इतका जोरात येतो ना, असं वाटतं की एकदम खूप जोरात पाऊस पडतो. धाड 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 आवाज यायचा. तर मी तर उठूनच बसलो होतो, कारण की गरमी पण होत होती, लाईट गेली होती. तर मी उठलेलो, जरा विंडो ओपन केलं तर मस्त थंड हवा यायला लागली होती. तर अराऊंड 5:30पर्यंत तर जागाच होतो. नंतर मग लाईट आली कारण पाऊस थांबला. अराऊंड
6च्या दरम्यान पाऊस थांबला होता, तर मस्त झोपलं आणि आता उठलं. आणि आता उठल्यावरती एकदम वातावरण पुरं चेंज झालेलं आहे, मस्त वाटते. बघा आत्ताच पडला नारळाच्या झाडावर ना. आता असं फिरलो ना प्रत्येक नारळाच्या झाडाकडे, त्या कमसे कम 10 तरी नारळ मिळतील. इथे आता सामने पडलेला, तिथे फणस पडला आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा, हा फणस पिकून पडलेला आहे. रसाळ आहे ना, तर कोण आमच्याकडे खायला बघत नाही, हे असंच पडून जाणार, कोण खाणार नाही. कापा असताना तर एकदा खाल्लं असतं, पण रसाळला कोण एवढं काही आमच्याकडे बघत नाही. पण आम्ही साठा घालायचो, पण आता कसं पावसाळा चालू झाला असं वाटतं. पाऊस पडायला लागला काय ते सुकत नाही, तर साठा पण आपण घालत नाही. तर आता काकी कदाचित ते बिया तरी काढून घेईल, नाही तर ते तसंच पडून जाणार आहे. आमच्या बावडीलाच हा फणस लागलेला आहे, दाखवतो तुम्हाला. जरा बरं वाटते ॲक्च्युली. आज मी परवाच्या दिवशी फ्रायडेला आलो आहे, आल्यापासून म्हणजे एवढं बाहेर फिरत नव्हतो, पण आज सकाळी उठल्यापासून ना एकदम थंड वातावरण झाल्यामुळे ना छान वाटते. तर मी फिरतो आहे सगळ्याकडे आमच्या इथे. तुम्हाला आमचा कापा फणस दाखवतो आहे. हा बघा, हा आहे तो आंबा, तो कापा फणस आहे. हे बघा, हे धरलेत, जवळच्या जवळच आहे. हे बघा मस्त आहे. तिकडे येशेवरती पुढे पण आहेत, पण हा कसा घराच्या सामनेच आहे. काल एक इथे जवळच्या जवळ एक पिकलेला बारकाच पिकला होता, तो खाला होता. तो तिथे चांदणीने थोडासा खाला आहे, तो पण पिकला आहे. कोण खायला बघत नाहीत का? आहेत नसल्यावरती मुंबईला 10-20 गऱ्या आपण 100-150 रुपयाला विकत घेणार काप्याच्याने खाणार, आणि इथे आहे तर कोण खायला बघत नाहीत. हेच तर असतं. तर जस्ट फ्रेश झालो आहे मित्रांनो, आणि आता आम्ही निघतो आहे. इंस्टाग्रामवरती एक व्हायरल झालेलं आपलं कोकणातलं मंदिर आहे, स्फटिक शिवलिंग म्हणून आजकाल इंस्टाग्राममध्ये खूप व्हायरल झालं आहे. आणि आमच्या घरापासून अवघ्या 4-5 किलोमीटरवरच आहे, पण अजूनपर्यंत आम्ही कधी गेलो नव्हतो तिथे. तसं हा मंदिर हल्लीच याच वर्षी स्थापना झाली होती, आणि त्यानंतर स्फटिक असल्यामुळे एकदम ट्रान्सपरंट असल्यामुळे ते खूप व्हायरल होतो आहे इंस्टाग्राममध्ये. खूप पब्लिक आता बघायला पण येत आहेत. आता तर लाईन लागायला लागली आहे तिथे. तर मी बोललो चला आपण पण जाऊन बघून येऊया, कारण की जी गोष्ट जवळ असते ना ती आपण नेहमी लेट करतो. तर बोललो आता यंदा आलो आहे तर दर्शन घेऊन येऊया. तर निघतो आहेत आम्ही इकडनं, थेट आता मंदिराकडे भेटूया. चला आता मित्रांनो, ही तुम्हाला हॉटेल चिकू सावली आठवण ठेवायचं आहे, तिथेच आहे हे हॉटेल चिकू सावली, तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. तर ह्याच्या ऑपोजिटला म्हणजे हा रस्ता जो जातो आहे तो डायरेक्टली आपल्याला स्फटिक मंदिराकडेच घेऊन जातो. ते चिकू सावली, आणि हाच रस्ता आपल्याला डायरेक्ट मंदिराकडे आहे. व्हायरल झाल्यामुळे ना खूप सारे पर्यटक येत आहेत. तिकडे गाड्यांची रांग लागली आहे पुरी, आणि मस्त असं बाग आहे चिकूची, आंब्याची बाग अशी केलेली आहे. चिकूची बोलतो, सॉरी माय बाहेर काजूचा आहे. आणि इकडनंच जरा पुढे गेल्यावरती आपल्याला ते मंदिर पाहायला मिळणार. चला, बंगल्याच्या मागच्या साईडला तुम्हाला जायचं आहे, स्ट्रेट नाही जायचं. इकडनं लेफ्ट घेतला ना हा बंगला आठवण ठेवा, सामनेच आहे. रस्त्यापासून ते हायवे दिसतो तुम्हाला. हायवे म्हणजे हा मालवणला जोडणारा रस्ता आहे, आणि याच्या पाठीमागेच हे आहे मंदिर. ते असं चालत आलात ते सामने तुम्हाला मालवण रोड दिसतो. तो या बंगल्यापासून इकडे सामने आलात ना, या बंगल्यापासून काही इथेच आहे ते सामने. झालंय आपलं दर्शन. आता तसं बघायला ते इंस्टाग्रामवरती व्हायरल झाल्यामुळे खूप सारे पब्लिक येत आहे तिथे. तसं हा मंदिर याच वर्षी 2026 जानेवारीमध्ये स्थापना केली गेली आहे. शिवलिंगचं वजन ऑलमोस्ट
112 किलोच्या दरम्यान आहे आणि स्फटिक असल्यामुळे थोडंसं क्राऊड अट्रॅक्ट होतं आहे. आपलं इंडियामधलं वन ऑफ द बिगेस्ट शिवलिंग आहे. जर तुम्ही मालवणमध्ये येत असाल, मालवण कट्ट्यापासून ऑलमोस्ट 2 या 3 किलोमीटरवरतीच आहे, किलोमीटरवर. जर तुम्ही इकडे फेरी मारत असाल तर एक 10-15 मिनटाच्या दूरीवर तुम्ही ते दर्शन घेऊन जाऊ शकता. तर असं होतं आपला आजचा ब्लॉग. आता इकडनं आपण घरी परत चाललेलो आहोत. जर आवडलं असतं या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन, देवाक काळजी.